नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी नियोजित जागेच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे। नगरपंचायत प्रशासनाच्या कथित दिरंगाई विरोधात सलग दुसऱ्या दिवशी बेमुदत आमरण उपोषण सुरू असून शहरात या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे आणि शहराध्यक्ष बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून हिमायतनगर नगरपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी नियोजित जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्या संदर्भात अधिकृत ठराव मंजूर करण्यात यावा। माधव शिंदे यांनी याच मागणीसाठी 2023 साली देखील उपोषण केले होते। त्यावेळी प्रशासनाकडून निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत शिवस्मारकासंदर्भात ठराव मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। मात्र निवडणूक पार पडूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचे आंदोलकाचे म्हणणे आहे। आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा सरोजाताई देशमुख तसेच दिनेश रावत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली। त्यांनी प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी केली। आंदोलकांच्या मते नगरपंचायतीने संबंधित ठराव मंजूर करून तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवावा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम निर्णय व्हावा। दरम्यान प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। आंदोलकांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। तसेच मागणी मान्य न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। सध्या या आंदोलनाकडे संपूर्ण हिमायतनगर शहराचे लक्ष लागले असून प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जाहीर केला आणि आपल्या या उपोषणाच्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत बरेच आंदोलन केलेले आहेत अशा पद्धतीचे, तर काय आपली भूमिका राहिली या संदर्भात? सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय। खरं तर हा फरवरीचा दिवस आहे आणि सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची धामधूम सुरू असते महाराष्ट्रभर देशभर। असं असताना सुद्धा खूप मोठी इथं हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी एवढी मोठी शोकांतिका आहे की उद्या महाराजांची जयंती आहे आणि आज आमचे 2 मावळे उपाशी पोटी महाराजांच्या जागेसाठी बसलेले आहेत। खरं तर म्हणजे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे आपलं राज्य असेल देश असेल सगळं चालत असतो आणि त्या महाराजांच्या जागेसाठी जर आपल्याला एवढे अवहेलना होत असेल, एवढं बसावं लागत असेल आणि एवढं जर मोठं राजकारण केलं जात असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि खरं तर जागा देणे ही खूप मोठी गोष्ट नाही आहे, कारण पंचायत आपल्या नगर पंचायतमध्ये ज्या त्यांच्या अंडर जागा येतात त्या जागा त्या स्वतः देऊ शकतात, कारण आपली नगरपंचायत असो किंवा कुठलंही शासन असो आज आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावरच आपलं राज्य चालतंय आणि 18 पगड जातीतील लोक आज सोबत आहेत। खरं तर तुम्ही म्हणू शकत नाही की याच्यामुळे जातीय ते निर्माण होतोय, मुळीच होणार नाहीये, कारण सगळ्याच मावळ्यांचं म्हणणं आहे की महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे आणि आपलं एक आकर्षण असतं, प्रत्येक शहराचं एक आकर्षण असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असला पाहिजे, पूर्णाकृती असला पाहिजे, हे प्रत्येक शहराचं आकर्षण आहे आणि तेच कुठं आपल्या इथं दिसत नाही। यासाठी खरं तर माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे 18 पगड जातीतील मावळे त्यांना जरी इथं वाटत असेल की 2 मावळे आमचे बसले आहेत, पण 2 मावळे नसून माहिती आहे का अखंड महाराष्ट्रातील अखंड तालुक्यातील जिल्ह्यातील गावागावातील मावळे उद्यापासून इथे यायला सुरुवात होईल। खरं तर यांनी याचा गांभीर्याने विचार करावा। यामध्ये जर काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर निश्चितपणे माहिती आहे का शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे। जरी आता 2 दिवस आम्ही महाराजांची जयंती आहे म्हणून शांत जरी बसलो तरी पुढील काही दिवसामध्ये जर तुम्ही याचा गांभीर्याने विचार नाही केला आणि महाराजांच्या जागेसाठी तुम्ही पूर्ण विचार करून जर जागा देण्यासाठी त्यासाठी तुम्ही जी लिगली कारवाई जर नाही केली तर माहिती आहे का जनआंदोलनही छेडले जाईल आणि अखंड मावळे इथं माहिती आहे का यांच्यासोबत येऊन बसल्या जातील आणि पूर्णपणे हे शहर बंद केल्या जाईल। ही खरं तर आम्ही सांगत नाही तर तुम्हाला आव्हान करत आहोत, कारण महाराजांसाठी आम्ही तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कोणाचा दबाव येईल, कोणी म्हणजे प्रशासन दबाव येईल, शासन दबाव येईल, पण महाराजांसाठी माहिती आहे का कुठल्याही केसेस घ्यायला लाठी खरं तर हे बोलायला नाही पाहिजे का, तर आपण असं बोलणं म्हणजे चांगलं नाही आहे, पण कुठल्याही स्तराला जायची आज आमची मावळ्यांची तयारी, कारण महाराज म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे, दैवत आहेत, महाराज म्हणजेच आमचे देव आहेत। तर हे खरं तर शासन प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजे। यामध्ये कुठलीही कारवाईला आम्ही बिलकुल घाबरणारे नाही आहेत। निश्चितच आमच्या आज मावळे उपाशी बसलेले आहेत, त्यांच्या परिवाराचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना वाटत असं जेव्हा तब्येत वगैरे बिघडली तर आम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ, तुम्हाला हे सुद्धा कुठंच बिलकुल केल्या जाणार नाहीये। खरं तर महाराजांच्या जागेचे गांभीर्याने विचार करावा, नाही तर असंख्य मावळे इथं जमा होतील आणि पुढील मग आम्ही स्वतः माहिती आहे का आमच्यात सुद्धा एवढी हे आहे की आम्ही सुद्धा जागा कशी मिळवून घ्यायची ते सुद्धा आम्ही मावळे ठरवू। महाराजांसाठी आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहोत।
काल पदाधिकाऱ्यांनी भेटी दिली. हा प्रश्न आमच्या अखत्यारीत नाही, प्रशासनाचा आहे, कलेक्टर ऑफिसचा असं समजावून सांगून उपोषण उठवण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर मला शासन प्रशासनाला हे सांगायचं की महाराजांसाठी माहिती आहे का, तुमची जी पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत जे काही असो, तुमचं नगरपालिका, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराजांच्या जीवावर चालतात, बरोबर आहे की नाही. आणि आपली जी जागा आहे पूर्ण माहिती आहे का, अखंड महाराष्ट्राची सातबारा, जगाची सातबारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. त्यासाठी मला तर वाटतं की कलेक्टर साहेब असो का तहसीलदार साहेब असो, कोणी असो, त्यांनी माहिती आहे का सर्वस्व विचार करून यासाठी म्हणजे लेखी न देता, तुम्ही जर आश्वासन देऊन, जर मागे पण आता दादा बोलले की 2023 मध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही जेव्हा सत्ता येईल आमची, किंवा आमचे जेव्हा नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जे कोणी असेल, कुठलेही पक्ष असो, जे कोणी येतील तेव्हा आपल्या या जागेचा प्रश्न सोडवला जाईल. पण आता 2 महिन्यापासून आपल्याला माहिती आहे की मध्ये ह्याची राजकारणाची घोडदौड सुरू होती. म्हणजे सगळीकडे सुरू होतं की बाबा म्हणजे इथं लिगली लोक नाही आहेत, ह्या केल्या जाणार नाही. पण त्या सगळ्या आता प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही ह्या गोष्टी स्वतः करू शकतायत. आणि खरं तर तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील, किंवा नगरपालिका CO असतील, किंवा कलेक्टर साहेब असतील, यांनी सुद्धा खरं तर यामध्ये पूर्णपणे लक्ष घालावं. कारण जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या इथली कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आणि जर याच्यामध्ये शांतता ठेवायची असेल शहरामध्ये, तर निश्चितपणे तुम्हाला जागा देणं आहे. खरं तर नगरपालिकेमध्ये जे निवडून आलेले आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, किंवा आपले जे CO साहेब असतील, यांनी सर्वानुमताने खरं तर ठराव पास करावा, लिगली आपल्या SDM कडे द्यावा आणि SDM साहेबांनी सुद्धा कलेक्टर साहेबांकडे देऊन त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन माहिती आहे का आपल्या मावळ्यांचं जे म्हणणं आहे, मावळ्यांचं म्हणण्यापेक्षा 18 पगड जातीतील समाजाचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. का तर माहिती आहे का आपलं सर्वस्व महाराज आहेत आणि महाराजांसाठी जागा भेटली पाहिजे. की काल त्यांनी जे आम्हाला लेखी दिलेली आहे, खरं तर लेखी देऊन निश्चितपणे मावळे उठणारच नाहीयेत. कारण आपल्याला माहिती आहे की वारंवार यांचं हे चाललेलंच असते की बाबा म्हणजे जेव्हा आपण काही करतो त्यावर कुठंतरी येऊन एक थाप द्यायची आणि त्यांना उठून बाजूला करायचं आणि तात्पुरतं हे प्रकरण निवारायचं. पण महाराज हा विषय आहे की निवारणारा विषय नाहीये, तो बिलकुल इथं तडीसच लागला पाहिजे आणि जागेची मागणी पूर्णच झाली पाहिजे.